आधी चिडायचं, नंतर परत नरमायचं आणि स्वतःच्या मूड प्रमाणेच आयुष्यभर वागत राहायचं. असं असेल ना तर मला नाही घ्यायचं कोणाला जवळ. काय 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 म्हणालास आता? मी नसतो कुणाला जवळ घेत म्हणजे मला सोडून अजून कुणाला जवळ ओढतोस? हसायला काय झालं? मी काय विचारते, बोल बोल की बोल की. हस, नको सांगूस काय. अहो, मी पण बोलत नसते आता. हात कापायला लागले. मम्मी, आता माझ्यात ताकद नाही. काय होऊन बसलं? सावकाश जा, सावकाश जा. तिथं कुठं बसता? ब्रश करते पोटावर. तिथं बस. मी देश आता राहत नाही मी. आई गया मम्मी, जमाल गोटा लईच पॉवरफुल होतं वाटतं. सगळी पॉवरच गुल करून टाकली. अंगात त्राणच राहिलं नाही बघा. माझी आई सारी करणार नाही जे आपल्यावरच उलट. मला असं वाटतंय का माझं 3-4 वजन किलो कमी झालं असं. काय 3-4 वजन किलो कमी झालं असं. हे काय? अगे तुझ्या नाकात गोगल काय? आता वर जाते का काय? आहे ग. माया, ए सपना, काय झालं काय तुम्हाला? आणि काय चाललंय घरात? घरात हातपाय धुवायला सुद्धा पाणी नाही नळाला. आणि बाहेरच्या पिंपात डोकावून बघितलं तर तो बी रिकामा. काय चाललंय काय? सुरव्यांच्या घरातलं पाणी गेलं कुठं? तिच्याकडे काय बोट दाखवतेस? काय ग सपना, काय इकडं? माया, सपना, या एवढ्या सगळ्या पाण्याचं काय केलं तुम्ही? वाघमारे, अहो तुम्ही तर लई सिरियस झालात. हे बघा, चिडू नका. बरं, आता तुमची परमिशन घेऊन तुम्हाला विचारतोय, तुम्हाला जवळ घेऊ का नको? वाघमारे, वाघमारे, अहो अहो रडताय काय तुम्ही? सॉरी सॉरी सॉरी. तुम्ही ना कुठली बी गोष्ट मनाला लावून घेता बघा. अहो अशा किरकोळ गोष्टी मनाला लावून घ्यायच्या नसतात. जाऊ दे, तुम्ही या जवळ, या जवळ या. रडवलंस ना मला? आधी बोल, माझ्याशिवाय दुसऱ्या कुणाला जवळ घेणार नाहीस. बरं ठीक आहे, तुम्हाला सोडून दुसऱ्या कुणालाच जवळ घेणार नाही. असं नाही, मला त्रास दिलास ना, मग त्याची शिक्षा तुला झालीच पाहिजे. मिळालंच पाहिजे. उठा बशा काढ. उठा बशा किती काढू? 10. 10? बर ठीक आहे, 12 काढतो. तुमच्यासाठी 2 एक्स्ट्रा. अहो उठा बशा काय, तुम्ही म्हणालात ना तर आत्ता खाली डोकं वर पाय करू शकतो. उठा बशा काढ, तेवढं खूप झालं. वाघमारे,
तुम्ही ना एकदम निश्चिंत राहा. तुम्हाला सोडून दुसरा कुणालाच जवळ घेणार नाही. वाज झालं उठा बशा. गेला राग? पण सत्य, मी या जन्मात तरी तुला माझ्यापासून दूर जाऊ देत नसते बघ. मी पण. आणि वाघमारे या जन्माबद्दल काय बोलताय? अहो 7 जन्माचं कॉन्ट्रॅक्ट झालंय आपलं. त्यामुळे पुढचे 7 जन्म माझ्यापासून सुटका नाही तुमची. आणि तुझी माझ्यापासून. ढग गडगडतात, पाऊस येणार आहे वाटतं. नाही वाघमारे, पाऊस आधीच झालाय. वाऱ्यानं ढग पुढे जात आहेत ना, त्याचा आवाज आहे. तुला कसं कळलं रे? हवामान खात्यात कामाला आहेस? अहो निसर्गाचा अभ्यास आहे मला. हो का? तुला सगळ्यातलं सगळं बरं कळतं रे. पण पावसामुळे किती गारवा पसरलाय ना हवेत. थंडी वाजायला लागली आता. काय करायचं या थंडीचं? ओ वाघमारे, मी असताना टेन्शन काय घेताय? तुमचा सत्य आहे की तुमच्याजवळ? आता नाही वाजणार थंडी तुम्हाला. वाघमारे, जायचं का आता खाली? नाही नको, इथंच किती भारी वाटतंय. हा हवेतला गारवा आणि तुझी उबदार मिठी. अजून बराच वेळ मला असंच तुझ्या मिठीत राहायचं. आणि अचानक पाऊस पडायला लागला तर? येऊ दे की मग. तरी आपण नाही जायचं कुठं. दोघेही पावसात चिंब भिजू. मी तर म्हणते आता यावंच पावसानं. वाघमारे, बास झाला तर रोमॅन्स. लय उशीर झालाय, आता जाऊन झोपूया. हा चला.